शक्तिरूपिणी बरोबर संवाद साधताना या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्मिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ही शक्ती आणि ती युक्ती या दोन्हींचा मिलाप ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी भक्तीला सुरुवात होते. नवरात्रामध्ये शक्तीचा उत्सव असंच म्हटलं पाहिजे, कारण मा दुर्गा, चंडी, काली, महिषासुरमर्दिनी आपण जितकी नावं तिला देतो त्या सर्वांनी या 9 दिवसाच्या काळामध्ये अनेक दुष्ट प्रवृत्तींशी युद्ध केले आणि या युद्धातून आपली संस्कृती राखण्याचं काम केले. पण त्या देवींना आपण काही प्रत्यक्ष रूपात बघू शकलो नाही, म्हणून आपल्याला त्या शक्तीचा जागर तेवढासा आत्मसात करता येत नाही. म्हणूनच परमेश्वरानं निरनिराळ्या प्रकारचे संत आपल्या समोर पाठवले आणि त्या संतांच्या रूपानं आपल्याला त्या शक्तीचा जागर दाखवून देण्याचं काम केले. मग आता हे संत कुठले, कोण, कुणापासून उत्पत्ती, आपण या सर्वांचा जर विचार करायचा झाला तर आदिती हीच आपली माता आहे. यावर आपले ज्ञानेश्वर माऊली सुद्धा लिहितात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आद्या म्हणजे कोण आहे? आद्या म्हणजे शक्ती आहे, जी कालही होती, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. आणि त्यालाच आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो हल्लीच्या मराठी भाषेमध्ये. म्हणजे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू अनादर. मग हा जर फॉर्म्युला सत्य आहे तर आपली ही शक्ती, आपल्या शक्ती देवता त्याच्या दसपटीनं शक्य आहेत, कारण याचं अस्तित्व दाखवण्यासाठीची आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती पुरातन आहे, प्राचीन आहे असं आपण नुसतं म्हणतो, पण त्याची आत्मानुभूती घेण्यासाठी या निरनिराळ्या प्रसंगातून आपण जाताना आपल्याला कळतं की नाही, हेच सत्य आहे. आणि सत्य आजमावण्याची गोष्ट म्हणजे भक्ती आहे. कारण जेव्हा तुम्ही भक्तीत रंगून जाता तेव्हा तुमच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. कारण डोळ्यात येणारं पाणी हे त्या प्रचितीचं लक्षण आहे. आपण खोटं हसू शकतो पण खोटं रडू शकत नाही. रडणं म्हणजे ओक्साबोक्षी रडणं असं नव्हे. रडणं म्हणजे त्या स्थितीत जाऊन मनाची जेव्हा उन्मन अवस्था होते, त्या अति आनंद झाला असेल तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात, अति दुःख झाला असेल तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात, अपमान झाला तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात, आणि अतिशय चांगलं यश मिळालं तेव्हा सुद्धा डोळ्यातून अश्रूच येतात. कारण हे सत्य आहे. आपल्या शरीरातून निर्माण होणारा जो प्रवाह आहे हा प्रवाह आवेगांचा आहे. मग काही वेळा ते दुःखद आवेग असतात, काही वेळा आनंदी आवेग असतात, पण त्याचं रूपांतर अश्रूमध्येच होतं. फक्त तेव्हा चेहऱ्यावर बदल असतो. आनंदी असणारा चेहरा आणि दुःखी असणारा चेहरा कोणीही लहान मुलगा सुद्धा ओळखू शकतो. हेच आपलं स्वरूपिणीचं रूप आहे. मा दुर्गा, काली, चंडी आपण ज्यांची नावं घेतो या दुष्टांविरुद्ध लढण्यासाठी किती सक्षम होत्या हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं. महिषासुरमर्दिनीच्या चेहऱ्याला आपण सहजासहजी डोळ्याला डोळा देऊ शकत नाही, कारण ती शक्तिरूपिणी आहे. पण तेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेताना, अंबाबाईचं दर्शन घेताना आपल्याला जाणवतं की तिथं मातृत्व आहे, तिथं दातृत्व आहे, तिथं माया ममता भरलेली आहे. कारण एका स्थितीतून अनेक निर्माण झालेल्या या शक्ती आहेत आणि या शक्तीचे उपासक म्हणजे आपली ही संस्कृती आहे. या संस्कृतीत जगताना आई, आई हा शब्द सुरुवातीला का तोंडात येतो? कारण आई ही अशी व्यक्ती आहे, अशी शक्ती आहे, अशी देवता आहे की ज्या सर्व स्तरातून आपल्याला घेऊन जाते. कारण प्रत्येक स्त्री ही आईच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तो मातृत्व ठासून भरलेलं असतं
फक्त ते अनुभवण्याची क्षमता आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपण आपल्या पत्नीचं जरी उदाहरण घेतलं, जेव्हा ती आपल्याशी वाद घालत असते तेव्हा ती चंडीच्या रूपात असते. जेव्हा ती आपली काळजी घेत असते, शुश्रूषा करत असते, तेव्हा ती मातेच्या स्वरूपात असते. आणि आपल्या पत्नीच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दिसते, कारण स्त्रीला दिलेलं हे वरदान आहे. पण आपण विचार करायला पाहिजे पुरुषांनी, आपण तिचे वडील होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तिची शुश्रूषा करताना आपण कमी पडतो, कारण आपल्यातला हा भेद आहे. हा भेद नाहीसा करण्याचं ठिकाण फक्त आणि फक्त मातृदेवतांच्याच मध्ये आहे. म्हणून नवरात्रीला खूप अर्थ आहे. संतान लक्ष्मी म्हणतो आपण, वरदान लक्ष्मी म्हणतो, वरद लक्ष्मी म्हणतो. प्रत्येक ठिकाणच्या उत्पत्तीमध्ये आपल्याला तिचं मातृत्व आणि दातृत्वच लक्षात येतं, कारण ती देण्यासाठी उभी आहे. म्हणूनच महिला त्या मातृशक्तीकडं वरदान मागतात. जसं वरदान आपल्या जिजाऊ मातेनी तेव्हा अंबिकेकडं मागितलं होतं, बये दार उघड, अंबिके चंडिके दार उघड. कारण त्यावेळची जी अवस्था होती समाजात झालेली, त्यावेळच्या ज्या असुरी शक्ती समाजावर तुटून पडत होत्या, आपल्या लेकीबाळी तिथं राहणं असुरक्षित वाटत होतं. त्यांना कुठलंही सुरक्षितता त्यांच्या मनामध्ये वाटत नव्हती. समाजात हिंडण्याची सुद्धा भ्रांत होती. इतका तेव्हाचा काळ विचित्र होता. त्यावेळी एक आईच देवीला साकडं घालतीये की तू वरदान दे, अंबिके दार उघड. कारण आईला साकडं घालण्याची शक्ती सुद्धा आपल्या मातृशक्तीमध्येच आहे. तुकाराम महाराज जर म्हणतात की अंब ऋषीसाठी गर्भ सोशी येले, दुष्ट निर्दाळिले किती एक. हो, भगवान विष्णूंनी नाना ठिकाणी रूप घेतलं, गर्भ सोसले, पण त्यांना गर्भात वाढवणारी माता किती श्रेष्ठ आहे. कारण त्या सर्व परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती फक्त आपल्या मातृदेवतांमध्ये. म्हणूनच जिजाऊ माता सर्वश्रेष्ठ आहेत. आज त्यांचं नाव घेतलं तरी प्रत्येकाच्या अंगामध्ये स्फुल्लिंग संचारतं, कारण त्या मातृदेवता आहेत. आपण कालीला बघू शकलो नाही, पण छत्रपतींचा इतिहास 400 वर्षापूर्वी झालेला आपल्या पूर्वजांनी बघितला आहे. मग ह्या शक्तीची स्थिती काय असते? कारण रामदास स्वामींनी जी नवरात्रीची आरती रचली आहे, त्यामध्ये सुद्धा या सगळ्या मातृदेवतांचंच वर्णन केलंय. पहिल्या दिवशी ते म्हणतात की ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. हे ब्रह्मा विष्णू रुद्र कोण आहेत आणि त्यांना जन्माला देणारी ती माता कोण आहे? तर ज्ञानेश्वरांच्या आईसाठी ते लिहिले की काय? तर त्यांचं चरित्र वाचताना वाटतं आपल्याला की नाही, हे ज्ञानेश्वरांच्या आईसाठीच लिहिलं आहे. कारण ब्रह्मा विष्णू रुद्र म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान, आणि आदिमाया आदिशक्ती आपण मुक्ताबाईंना म्हणतो. मग हे सत्य आपण पाहतोय. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली ज्ञानेश्वरी आजपर्यंत आपण वाचतोय. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संस्कृती आई जिजाऊंनी आपल्याला दाखवली आणि ती आपण जगतोय. याचा विचार म्हणजेच हे नवरात्रीचं आपल्याला मिळणारं फलित आहे. आपण काय मागतोय आईकडं? सुख, शांती आणि सौभाग्य कधी टिकणार आहे? जेव्हा माझी संस्कृती नीट असणार आहे, संस्कृतीचं रक्षण करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण होणार आहे, तेव्हाच आम्ही या देवतांना शरण जाऊ शकणार आहे. म्हणून आजच्या पिढीचं आपलं कर्तृत्व काय आहे, कर्तव्य काय आहे? तर संस्कृतीचं रक्षण करणं. मग ह्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आजपर्यंत किती जणांनी बली दिलाय स्वतःचा, याची आठवण करणं म्हणजेच नवदुर्गेची पूजा करणं आहे. अगदी 64 योगिनींची आपण नावं घेतो, 3.5 पीठं म्हणतो, पण आज सुद्धा अनेक संत स्त्रिया आपल्याला ते कर्तृत्व दाखवण्यासाठी उभ्या आहेत. फक्त आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. अगदी नामदेव महाराजांच्या आईचं आणि पत्नीचं आणि सुनांचं जरी वर्णन करायचं झालं तर नामदेव महाराजांनी 1 कोटी अभंग रचनेचा संकल्प केला होता आणि त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. भारत भ्रमणात ते अखंड लेखन करत होते. त्यांनी लिहिलेले अभंग तर गुरुग्रंथ साहेबामध्ये सुद्धा आहेत.
आणि तिथे त्यांना वाखाणलं जातं. पण तो अभंग रचना पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या सुनानी, त्यांच्या पत्नीनं, त्यांच्या आईनं मदत केली आहे. कारण का तो एक कोटीचा संकल्प पूर्ण करायचा आहे. म्हणजे ही शक्ती असते ना, ती प्रत्येक ठिकाणी कशी कार्यरत असते ह्याचं उदाहरण ह्या संत पत्न्या देतात. आणि हे करून त्यांनी त्यांना अभंग जोडलेत. नाथांच्या गाथांमध्ये जे अभंग आहेत त्यातले बरेचसे अभंग गोडा म्हणे, संता म्हणे असे लिहिलेले आहेत. कारण का त्यांनी ते नामदेवांच्या चरणी अर्पण केले. पण त्याच्या लिखिता या सगळ्या त्यांच्या घरातल्या पत्नी होत्या, घरातल्या सुना होत्या, आई होती. नानाविध रूपाने पाहताना आपल्याला आई दिसते. आईबरोबर बहीण दिसली पाहिजे, बहिणीबरोबर आपल्याला आपली मुलगी दिसली पाहिजे. कारण का हे एका रूपाकडून दुसऱ्या रूपाकडं जातानाचा आपला प्रवास आहे. आपल्या मुलीला जेव्हा आपण मातृशक्ती रूपात बघतो तेव्हा त्याची आपल्याला प्रचिती येते की जिला आपण जन्म दिलाय तीच आपली शुश्रूषा करण्यात कुठेही कमी पडणार नाही. कारण ही आपली संस्कृती आहे. फक्त त्याची प्रचिती घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणतात की जैसे खावे अन्न तैसे होय मन. संस्कारित आहार जर आपण घेत राहिलो, मनावर ते संस्कार करत राहिलो तर आपली संस्कृती कधीही ढळणार नाही. शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर जर घरोघरी जन्माला यायचे असतील तर याची उपासना करण्याचं फक्त आणि फक्त सामर्थ्य आपल्या मातृशक्तींमध्येच आहे. म्हणूनचा हा उत्सव आहे. अगदी आपण रोज केंगणाचोरीच्या दर्शनाला जातो, केंगाबाईच्या दर्शनाला जातो, तिथं गेल्यानंतर तर तिथं रोजचं वेगळं रूप आपल्याला दिसतं. फक्त तो भाव आपल्या मनात पाहिजे. तिच्या पायात लिंबू ठेवलं जातं कारण ती रक्षिणी आहे आपल्या नगराची. आलेल्या संकटांना चिरडून टाकण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मातृशक्तीमध्ये आहे. म्हणून तिच्या तिथं लिंबू ठेवतात, कारण ती आपली नगराची रक्षण करते आहे. कालभैरव आहे असं आपण म्हणतो, पण कालभैरवाच्या अगोदर स्थिती ही मातृस्थितीच असते. कारण कालभैरवाला जन्म देणारी सुद्धा मातृशक्तीच आहे. जशी शिवाजी महाराजांना शिवशक्तीला जन्म देणारी जिजाऊ माता आपली मातृशक्ती आहे, तशीच आपली ती रक्षिणी आपली मातृशक्ती आहे. हा आपण अखंड प्रवास जर असं बघत आलो तर आपल्या लक्षात येतं की आपल्या अनेक स्त्रिया, संत स्त्रिया, मग त्या राणी लक्ष्मीबाई असतील, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील, त्यांचं चरित्र आपण नुसतं नाव घेतलं तरी त्यांचं अख्खं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. इतकं त्यांचं मोठं कर्तृत्व आहे. आणि ह्या कर्तृत्वाला सलाम देण्यासाठीच आपण हा उत्सव आहे. हे तर 100 वर्षापूर्वीचं झालं, 150 वर्षापूर्वीचं झाल्या झाशी. आत्ताच्या जगात जर आपण वावरताना प्रयत्न केला तर अनेक आपल्या स्त्री शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी जगतामध्ये आपल्या कर्तृत्वानं उंच भरारी घेतली आहे. आणि हे दाखवण्याचं काम त्यांनी करून दिले की स्त्री शक्ती सगळं करू शकते. आणि हे आज सांगण्याचं काय कारण आहे तर स्त्री शक्ती काय करू शकते याची जबाबदारी आपल्या अंगावर घेऊ शकते. आणि आत्ता त्या जबाबदारीला विसर पडायला लागलाय, कारण आपल्या व्यवधानं वाढली आहेत. त्यामुळे आपल्या प्रवासाचे मार्गही आपल्या बदलले. आपल्याला वाटतं नवरात्र म्हणजे उपास करणं, नवरात्र म्हणजे फक्त घटाची माळ बदलणं किंवा रोज घटाला माळ घालणं, शेत उगवणं. पण याच्या पाठीमागचा जर आपण आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बघायचा प्रयत्न केला तर असं आपल्याला लक्षात येतं. आध्यात्मिक तो असा, वैज्ञानिक तो तसा. मी दोन्ही तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. कारण मांडणं ही विषय सोडवण्याची एक स्थिती आहे. म्हणून मी मांडणं असा शब्द हे करतोय की घटाभोवती माती घातली जाते. का घातली जाते? मातीचं परीक्षण करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे. आज सुद्धा उत्तम पीक घेताना माती परीक्षणं मोठमोठ्या लॅबमध्ये जाऊन केली जातात. पण ही पूर्वी नव्हती का असा सुद्धा शंका येते आपल्या मनामध्ये. तर ती क्षमता बघण्यासाठीच हे नवरात्र आहे.
म्हणून तर स्वतःच्या शेतामधली माती आणून ती घटाला ठेवली जायची. अनेक ठिकाणची आपली जी बियाणं आहेत जपून ठेवलेली, पूर्वी ती राखेत घालून ठेवली जायची. मडक्यांमध्ये राखेत घालून ती बियाणं ठेवली जायची. त्याला पूर्ण वर्ण लेप दिला जायचा मातीचा, कारण ती त्या स्थितीमध्ये हवाबंद स्थितीत राहतात. फ्रोझन फूड आपण आता जो शब्द वापरतो तो आपली जुनी संस्कृती आहे. तर त्यातले बियाणे त्या ठिकाणी ठेवले जायचे, रोवले जायचे किंवा पेरले जायचे आणि ते 9 दिवसांमध्ये त्यांची काय स्थिती येते आहे हे बघितलं जायचं. त्यावरून त्या धान्याची उगवण क्षमता, त्या बियांचं किती सक्षमीकरण आहे ही बघायची आपली एक वैज्ञानिक स्थिती होती. आणि आजसुद्धा द्राक्षबाग असू दे, डाळिंबाची बाग असू दे किंवा अन्य कुठल्याही प्रकारची शेती असू दे, त्याच्या काड्या जाऊन लॅबमध्ये चेक केल्या जातात आणि तेव्हा कळतं की ह्या काडीला किती फळ येणार आहे. आपण बियाणांची क्षमता बघत होतो, त्या पुढच्या स्थितीतली क्षमता आपण आता बघतोय. कारण आपण बेसिक आहे, आपली संस्कृती हे बेसलाच धरून आहे, स्थितीला धरून आहे. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय हे मनुष्याच्या आयुष्यामध्ये जशा 3 घटना आहेत, तसं निसर्गसुद्धा आपली उत्पत्ती करतो, स्थितीत आणतो आणि लयसुद्धा आपला निसर्गच करू शकतो. यासाठीची ही स्थिती आहे. म्हणून आपल्याकडं नवरात्रामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या बियाणांना तिथं पेरलं जातं, कारण ती क्षमता लक्षात येते. आणि आजही आपण जर अनुभव घेतला, ज्या ठिकाणी आपण घट बसवला आहे त्या ठिकाणी ऊर्जा जाणवते, गरमपणा जाणवतो. बिन पंख्याचं देवघरात आपण बसू शकत नाही, कारण ती शक्ती जाज्वल्य आपल्याला दाखवते तिथं. फक्त ते आत्मसात करण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण तिथं गेलो तर आपल्याला लक्षात येतं की एनर्जी नायदर बी क्रिएटेड. कारण त्या मातीमध्ये ज्यावेळी ते बियाणं रुजते त्यावेळी तिथं होणारी ऊर्जाच आहे ती. कारण एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते, ती ऊर्जेचं स्थित्यंतर आपल्याकडं होतं. म्हणून आपल्याला तिथं गेल्यानंतर एक प्रकारचं चैतन्य जाणवतं. म्हणून तर शेतकरी पूर्वी जमीन पेरल्यानंतर काही दिवस तिथंच शेतात मुक्काम करून राहायचे. कारण का, त्या ऊर्जेचं त्यांना, त्यांची ऊर्जा ती पीक निघेपर्यंत त्यांना टिकवण्याचं सामर्थ्य ती माता माऊली दिली, शेती माय दिली जायची. म्हणून शेताला सुद्धा आई म्हणायची पद्धत आहे आपल्या. जमिनीला सुद्धा आपण आई म्हणतो. कुठलंही कार्य करताना, अगदी लग्नाचं देवक ठेवताना सुद्धा आपण जमिनीवर पहिल्यांदा हात ठेवतो आणि मगच वरुण वायूची पूजा करतो. कारण इतकं आपल्या संस्कृतीमध्ये धरणी मातेला सुद्धा महत्त्व आहे. कारण इतर आपण म्हणतो की इतर सगळ्या गोष्टी असतात, नाही. नवरात्रामध्ये वरुण, वायू, सूर्य यांचीच पूजा करतो आपण. सूर्यालाच अर्घ्य दिलं जातं. कलशामध्ये आपण जे भरून ठेवतो ते पाणीच असतं. वायू आपण भरून ठेवत नाही, पण स्थित्यंतर जो असतो तो वायूच असतो. वरुण आणि वायूची पूजा करूनच आपण पंचमहाभूतांना शरण जातो. हीच आपली संस्कृती आहे. आणि आपण पूजा करताना सुद्धा जे पूजा द्रव्य वापरतो ती पत्री, फुलं यांनीच आपली पूजा समृद्ध होते. आपण दक्षिणा अर्पण करतो, त्या दक्षिणेचा अर्थ वेगळ्या स्थितीनं आपण तिथं मांडतो. नारिकेल फल तांबूलम सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी. सुवर्ण पुष्प म्हणून देतो आपण त्यांना, दक्षिणा म्हणून देत नाही. सुवर्ण पुष्प म्हणजे पिवळ्या रंगाचं फूल, म्हणून आजही देवीला पिवळ्या रंगाचं फूलच वाहिलं जातं. आपण दक्षिणेचा अर्थ द्रव्य रूपानं घेतो, पण निसर्गानं जे निसर्गानं दिलंय तेच निसर्गाला परत देण्याची संस्कृती आहे आपली. म्हणून आपण पिवळ्या फुलांचा, ठराविक दिवशी ठराविक फुलांचा, शंकराला बेलच का व्हायचा, त्यासाठी सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. शक्ती देवतांना दुर्वा वाहत नाही, पण ललिता पंचमीच्या दिवशी शक्ती देवतांना दुर्वा वाहिल्या जातात. का वाहिल्या जातात? कारण ह्या नवरात्राच्या विधीमध्ये आई शक्ती लढती आहे दुष्ट शक्तींशी आणि तिच्या शरीराला होणारा दाह कमी करण्यासाठी तिला दुर्वा वाहिल्या जातात. फक्त ललिता पंचमी दिवशीच दुर्वा वाहिल्या जातात. परत देवीला आपण शक्ती देवतांना दुर्वा वाहत नाही. पण बेल मात्र दोन्ही देवतांना वाहू शकतो आपण. देवीलाही बेल वाहतात आणि शंकरालाही बेल वाहतात. देवीलाही तुळस वाहतात आणि श्रीकृष्णालाही तुळस वाहतात. कारण ते सदा काळ येणारी वनस्पती आहे.
आणि दुर्वा ही आहे ही उत्पत्ती करणारी वनस्पती आहे. म्हणून तर आपण गर्भाधानाच्या वेळी त्या दुर्वांचा रस त्या नववधूच्या नाकामध्ये घालतो आपण, कारण ह्याला वैदिक कारण आहे, विज्ञान आहे याच्या पाठीमागचं. कारण जो होणारा शरीरात होणारा दाह कमी करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त दुर्वांमध्ये आहे. आणि ही दुर्वा सुद्धा आपण त्या घटामध्ये घातलेली असते, कारण त्या ठिकाणी वरुणाचं स्थिती आहे, वरुण त्यामध्ये उपस्थित आहे आणि त्या उपस्थित वरुणाला आपण आवाहन करण्यासाठी त्या ठिकाणी दुर्वा वाहतो. मग ही परंपरा कोणी जपली? आपल्या मातृशक्तीनीच जपली. आणि म्हणून आज आपण शुद्ध मनानं शुद्ध भावनेनं हा उत्सव साजरा करू शकतोय. रंगांचा हा उत्सव नाही आहे, रंगांचा हा उत्सव नाही, हा आनंदाचा उत्सव आहे. कारण चैतन्य ही घेण्याची गोष्ट आहे, देण्याची गोष्ट नाही. कारण चैतन्य देण्याचं सामर्थ्य आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांमध्ये नसतं. कारण तिथं प्रश्न येतो परत अनुग्रहाचा. चैतन्य कोण देऊ शकतं आपल्याला? मातृशक्तीच देऊ शकतात, पण त्या मातृशक्ती त्या स्थितीत गेलेल्या असतील तर देऊ शकतात. कारण आपल्या घरी असणारी आईच आपल्या मुलीला संस्कार देते, त्याप्रमाणेच त्या स्थितीत त्या सर्व स्थितीच्या पलीकडे जाणारी स्त्री आपल्या मुलाला संस्कार देऊ शकते. आणि या संस्काराचं वरदान लाभलेला आपली ही संस्कृती आहे, म्हणून सर्वश्रेष्ठ. मग ह्या सर्वश्रेष्ठ हे करताना मी मुद्दाम तुम्हाला एक संत चरित्रमध्ये सांगतोय. त्या स्त्री संत खूप मोठ्या होऊन गेल्या, आपल्या भागातल्याच होत्या, आणि त्यांनी नवरात्र उत्सव कसा साजरा अजूनही मिरजेला करतात. आपल्यातल्या बरेच जण मिरजेला अंबाबाईच्या देवळामध्ये आणि मिरजेच्या वेणास्वामींच्या मठामध्ये जाऊन आले. तिथं आजही त्या पद्धतीनं तिथं उत्सव साजरा होतो. वेणास्वामी ह्या रामदास स्वामींच्या शिष्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ. वय वर्ष 8 असताना दैवानं घाला घातला आणि त्यांना वैधव्य आलं. या स्थितीत असताना एक संस्कारी स्त्री काय करू शकते, म्हणून त्यांचं चरित्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. 8 वर्षाच्या वेणाबाई लिहिता वाचता त्यांना त्यांच्या आई वडिलांनी शिकवलं होतं, लिहायला वाचायला. आणि त्या स्थितीमध्ये वेळ घालवायचं साधन म्हणून मुलींना भागवत वाच म्हणून सांगितलं जायचं. आणि त्या भागवत कथा वाचत होत्या. पण भागवत कथा वाचताना त्यांच्या मनात येणाऱ्या शंकांचं उत्तर मात्र त्यांचे आईवडील देऊ शकत नव्हते. कारण का तेवढी त्यांची पात्रता नसावी, किंवा अभ्यास नसावा, किंवा ह्यांचे प्रश्न अतिगहन असावेत. कारण शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी. त्यांनी काहीतरी जन्मोजन्मी पुण्य केले. कारण संत आपले म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. हा जर आपला जन्म साध्य असेल तर आपल्याला मागचं आपण जे संचित असतं ते घेऊन जन्माला येतो. आणि त्यानुसार लहान वयात 4-5 वर्षाची मुलं कितीतरी आपण वाद्य वाजवताना सुरात गाताना ऐकतो. तसंच ह्या वेणास्वामी त्या स्थितीमध्ये भागवत ग्रंथाचा अभ्यास करत होत्या. बोळकी घेऊन खेळण्याचं वय त्यांचं होतं, पण त्या वयात या वेणास्वामी अभ्यास करत होत्या. कशाचा तर भागवताचा. आणि त्यांना आलेल्या शंकांचं समाधान करण्यासाठी परमेश्वरानं नियोजन केलेले रामदास स्वामी त्यांना भेटले. आणि रामदास स्वामींनी त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. वायू कोण आहे, मनुष्य कसा आहे, निर्मिती म्हणजे काय, उत्पत्ती म्हणजे काय, स्थिती म्हणजे काय, आणि लय म्हणजे काय. जर भागवत ग्रंथ जर आपण कधी वाचायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 याच्यावरच सगळं त्यांचं भागवताचं सार लिहिलेलं आहे. उत्पत्ती कशी होते, स्थितीत म्हणजे आपण स्थितीत आहोत ती, आणि लय म्हणजे आपल्याला एकतर वैकुंठाकडे नेणारी ती शक्ती आहे, किंवा नाहीतर नरकाकडे नेणारी शक्ती आहे. लय म्हणजे संपुष्टता असा त्याचा इथं अर्थ. मग या स्थितीतून जाताना त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्या त्यांच्या कथा कीर्तनांमध्ये रमू लागल्या. आज जसं आपण एखाद्या लहान मुलीला असेल किंवा महिलेला असेल
आपल्या पुढं जाण्याचा प्रयत्न करते आहे किंवा खूप हुशार आहे, तिचं चातुर्य आपल्याला बघवत नाही, तेव्हा आपण तिच्यावर काहीतरी प्रत्यारोप करायला सुरुवात करतो, कारण ही मनुष्यातली विघ्न आणणाऱ्यांची स्थिती आहे. तसे त्यांच्यावरही अनेक जणांनी कलंक लावण्यासारखे शब्द वापरले, कारण ती गोसाव्याचे कीर्तन ऐकायला जाते, त्याच्याबरोबर राहते. तेव्हा तत्कालीन समाजानं सांगितलं, तू तिथं का बसतीयस? तर वेणास्वामी म्हणाल्या की आज मीराबाईंचं कीर्तन होतं, मीराबाईंचं आख्यान होतं, आणि त्या मीराबाईंच्या आख्यानात मी इतकी रंगून गेले की मी स्वतःला विसरून गेले. तेव्हा त्यांचे शेजारी म्हणतात, मीराबाईंनी विष पिलं होतं, तू पिणार का? ही 9 वर्षाची मुलगी लगेच म्हणते, हो मी विष पिईन. जर मला रामरायानं तशी आज्ञा दिली तर मी विष पिईन. ते विषाचा पेला घेऊन येतात. शुद्ध मनाच्या वेणास्वामींनी त्याचा नैवेद्य दाखवलाय रामाला, आणि सर्वांसमोर प्रातःकाळी तो विषाचा पेला आपल्या ओठाला लावला. क्षणात सगळं शरीर काळनिळं पडलं, इतकं जहाल विष होतं ते. पण आतमध्ये ओढ होती सद्गुरु भेटीची, आणि त्याच वेळी उगवत्या सूर्याप्रमाणे रामदास स्वामी तिथं आले आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत त्यांनी त्यांच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. तेव्हा वेणाबाईंच्या मुखामध्ये पहिला अभंग आहे त्यांचा, धावरे रामराया वेणी दात असे वाया. आणि ही जी स्थिती आर्तता असते, ती आर्तता परमेश्वर ऐकतो. म्हणून परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून तो सद्गुरु रूपाने कुणाला तरी पाठवतो. तसं रामदास स्वामी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी वेणास्वामींना स्पर्श केला आणि म्हणाले, तुमची वेणा गेली आता. ही जी आहे ही रामदास समर्थांची शिष्य आहे, रामाशी शिष्य आहे, रामदासी आहे, म्हणून हिला मी माझ्याबरोबर घेऊन चाललोय. आणि ती 8-9 वर्षाची मुलगी कुठल्याही मनात विकल्प न घेता रामदास स्वामींच्या पाठीमागं चालत बाहेर पडली आणि त्यांची शिष्या झाली. इथपर्यंत चरित्र आपण सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी जे कार्य केलंय त्या कार्याची झलक आपल्याला उच्च कोटीची शक्ती देऊन जाते. अशी स्थिती झाली होती की रामदास स्वामींनी त्यांना शिष्यत्व दिलं होतं, पण रामदास स्वामींचे शिष्य बहुतांशी सगळे मुलंच होती, पुरुषच होते. त्यामध्ये ह्या तिघीच फक्त महिला होत्या. जसा दंडक सर्व विद्यार्थ्यांना होता तसाच दंडक यांना होता. रोज 108 सूर्य नमस्कार घातले पाहिजेत. रोज 108 सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. हा दंडक त्यांनी आपल्या सर्व शिष्यांप्रमाणे वेणास्वामी आणि अक्कास्वामींनाही दिला होता, आणि त्याप्रमाणे ह्या दोघीही रोज 108 सूर्यनमस्कार घालायच्या. समर्थांच्या सांगण्यांवरनं त्या घोडेस्वारी करायच्या, दांडपट्टा चालवायच्या. प्रत्येक युद्धकलेमध्ये त्या निपुण होत्या. कारण का, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. जसं आईला वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, तसंच प्रत्येक सद्गुरूला वाटत असतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. आणि याचं उदाहरण काय तर तुकाराम महाराज नेहमी वर्णन करतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. का बरं? तर सद्गुरूच असे आहेत की आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया माझी. सद्गुरूंच्या मध्ये तो एक दृढ भाव असतो किंवा ती शक्ती असते. एनर्जी नायदर बी क्रिएटेड. परत ऊर्जा हाच शब्द येतो, आणि ते सर्वस्व आपल्या शिष्याला देतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे ह्या वेणास्वामी. कारण घडवून घेतलं त्यांनी त्यांच्याकडनं. जेव्हा व्यायामानं शरीर शुद्ध होतं आणि मंत्र पठणानं मन शुद्ध होतं, म्हणता याच्याही पुढं अंतःकरण सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे. मग आपण म्हणतो मन आणि अंतःकरण ह्यात अंतर आहे का हो? प्रत्येकानं ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. मन म्हणजे आपण बोलत असतो, हां तू खूप छान आहेस, पण दुसरं मन म्हणत असतं
काल मला असा बोललाय तो. त्यामुळं मग ते शुद्ध व्हायसाठी काय केलं पाहिजे, तर रामदास स्वामी सांगते की कलेची जोपासना व्हायला पाहिजे. ज्या स्थितीत गेल्यानंतर आपण सर्वस्व विसरू शकतो अशी कला आपल्याजवळ असली पाहिजे. आणि ही कला म्हणजे साधना आहे. रामदास स्वामींनी त्यांना गायन कला शिकवली, त्यासाठी अनेक शिक्षक बसवले आणि त्यांना कीर्तनात निपुण केलं. पण तेव्हाही या दुष्ट प्रवृत्ती असतात, त्या त्यांच्याभोवती पिंगा घालतच होत्या. ही काल आलेली मुलगी गाते आणि आम्ही इतके मोठे गायक आहोत, आमचा सन्मान होत नाही. त्यावेळी एक तथाकथित गायक समर्थांसमोर आले, म्हणले मला जुगलबंदी करायची आहे. समर्थ म्हणले मी गायक नाही आहे, पण माझे शिष्य 2 आहेत, ते तुमच्याबरोबर जुगलबंदीत भाग घेतील. कोण शिष्य आहेत? एक कल्याण स्वामी आणि दुसऱ्या वेणा स्वामी. जे कल्याणला बोलवतात आणि एक राग गायला सांगतात. ते राग गायला सुरू केल्यानंतर त्या तथाकथित जे गायक आले होते त्यांच्या सर्वांगाचा दाह व्हायला सुरुवात झाली. कारण संगीतामध्ये, साधनेमध्ये ते सामर्थ्य आहे. कारण आपण जर अहंभाव असला आपल्यामध्ये, तर अहंभाव नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्या साधनेमध्येच आहे. आणि तो गायक लोळू लागला, अंगाची त्याच्या लाही लाही व्हायला लागली. तेव्हा तो शरण आला समर्थांना, माझं चुकलं, मला मूळ स्थितीत आणा. तेव्हा वेणा स्वामींना त्यांनी गायला सांगितलं आणि वेणा स्वामींनी गायलेल्या रागानं त्याचं चित्त शांत झालं आणि त्याचं अंतःकरण सुद्धा शुद्ध झालं. छंद. तसंच वेणा स्वामी साधनेला बसल्या, गायनाला बसल्या की किती वेळ गातायत याकडे त्यांचं लक्ष नसायचं. आणि त्याबरोबर त्यांना सोहमची साधना होती. की सोहमची साधना किती अवघड असते हे फक्त साधकच जाणू शकतो. सोहमची साधना त्यांना रामदास स्वामींनी दिली होती आणि त्यामुळं त्या ताऊन सुलाखून सुवर्णाप्रमाणे शुद्ध अंतःकरण, शुद्ध मन, शुद्ध वाणी, शुद्ध विचार अशा झाल्या होत्या. तरी सुद्धा जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता, त्यावेळी आलेल्या गागा भट्टांना ते वेणा स्वामींचं कीर्तन करणं आवडलं नव्हतं. ते म्हणले एक स्त्री, तीही गतधवा, आपल्याला कीर्तन सांगणार आणि आपण पंडितांनी ते ऐकण्याचं, यासारखीचं नामुष्कीचं काही नाही. पण तेव्हा रामदास स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही नुसतं बसा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ऐका, नाही आवडलं तरी मधून उठून गेलात तरी चालेल, पण आज वेणाचं कीर्तन आहे आणि तुम्ही ते ऐकलंच पाहिजे. रामदास स्वामींचा तेवढा अधिकार होता आणि त्या ठिकाणी गागा भट्ट कीर्तन ऐकायला बसले. त्यांनी अभंग घेतला होता, आख्यान घेतलं होतं ते अहिल्या उद्धाराचं. अहिल्या उद्धाराचं आख्यान ऐकताना अर्धा एक त्यांचा अहंकार गागा भट्टांचा गळून गेला होता आणि नंतर त्या प्रश्न विचारतायत. त्या अहिल्याच्या हातून कणभर तरी चूक झाली होती, पण आम्ही लेकीबाळींनी काय चूक केली आहे? आम्हाला 4 भिंतीत का कोंडून ठेवता तुम्ही? आमच्यावर नको ते आरोप का करता? स्त्रीला मिळणारा अधिकार तुम्ही का देत नाही? एखादा पुरुष आयुष्यात येणं आणि तो क्षणात निघून जाणं, यात आमचा काय दोष आहे? नियतीनं आम्हालाही जन्माला घातलंय जसं पुरुषांना जन्माला घातलंय. आणि हे बोलताना त्यांच्या शब्दाची धार काही विलक्षण होती. आणि गागा भट्ट तेव्हा नमते झाले. त्यांनी त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला. कारण स्त्रियांनाही मांडण्यासाठी सक्षम स्त्री असावी लागते. आणि अशा ह्या वेणा स्वामी संपूर्ण जगतातल्या पहिल्या महिला कीर्तनकार आहेत. कारण याच्या अगोदर नारदांची कीर्तन गादी फक्त आणि फक्त पुरुषांनी चालवली होती. पण रामदास स्वामींनी एका स्त्रीला, एका आईला, एका मुलीला तो अधिकार दिला आणि त्या अधिकारात 450 वर्ष आपण पाहतोय की किती अनेक मातृशक्ती
त्या ठिकाणी उभं राहून परखडपणे आपली संस्कृती मांडतायत. त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये काही फारसा फरक नाही आहे, पण ती परखडता येण्यासाठीचं सामर्थ्य फक्त आपल्या मातृशक्तीमध्ये आहे. त्यामुळे वेणाबाईंचा सगळीकडे जय जयकार झाला, पण जय जयकार होताना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये कुच्छित भाव होतेच, आजही आहेत तसे तेव्हाही होते. त्यांच्या मिरजेतल्या मठावर काही हुम दांडग्यांनी आक्रमण करायचा प्रयत्न केला. ते काठ्या तेव्हा जी शस्त्र जी होती ते घेऊन आले आणि त्यांनी बाहेर उभारून सांगितलं की तू बाहेर ये. वेणास्वामी वाघिणीची स्थितीत असणाऱ्या होत्या. त्यांनी आलवण घट्ट घेऊन पदर घट्ट बांधला आणि हातात शस्त्र घेऊन त्या उमऱ्यात आल्या आणि म्हणाल्या, तुला वाटला असेल भेकडा की ही शेळीची गुहा आहे, ही वाघिणीची गुहा आहे, तू आज डोकावून तर बघ. येताना धडासह येशील, पण जाताना धड उडवलेला जाशील. हे बोलण्याचं सामर्थ्य फक्त स्त्री शक्तीमध्ये आहे. कारण का, त्यांच्या हाकेला ओ देणारे 600-500 युवक त्यांनी तिथं घडवले होते पाठशाळेमध्ये. तेव्हापासून पाठशाळेची तिथं व्यवस्था आहे. वेणाबाईंच्या मठामध्ये रोज अनेक तरुण त्या ठिकाणी तयार होत होते. व्यायामानं, संस्कारानं, बुद्धीनं, शक्तीनं युक्त असे. कारण संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी नुसतं पोपटपंची असावी लागत नाही, तर त्याबरोबर मनगटात बळ सुद्धा पाहिजे. आणि जेव्हा त्या रोहिंगू लोकांनी ते सामर्थ्य बघितलं, आज डोकावून बघितलं, आजही तुम्ही मठात जाऊन बघा, खूप मोठा तो पुढचा हॉल आहे. प्रत्येक भिंतीला, प्रत्येक तुळीला, प्रत्येक त्या खुंटीला निरनिराळी शस्त्र अडकवली होती आणि ते व्यायामानं अगदी व्यवस्थित धष्टपुष्ट असलेली मुलं वेणास्वामींच्या हाकेला जाऊन तिथं हजर होती. आणि ते लोक घाबरून पळून गेले, कारण हे स्त्री शक्तीचं सामर्थ्य आहे. पुरुषासमोर जाताना, स्त्री समोर जाताना पुरुष जेवढ्या अहंभावानं जातो त्याच्यापेक्षा दसपट अहंभावानं तो नामोहरम होऊन परत जातो. म्हणून हे कालीनं केलेलं युद्ध आपल्याला आठवायचं. ह्या आजच्या महिषासूर मर्दानाला, जर महिषासूर राक्षसाला, शुंभ निशुंभाला, ह्या दुष्ट प्रवृत्तींना की ज्या संस्कृतीवर घाला घालताय, त्यांना नाहीसं करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्या मातृशक्तींकडेच आहे. वेणास्वामींच्या जीवनातला अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा मी तुम्हाला सांगतो. कीर्तन ख्याती त्यांच्याकडे झाली होती आणि त्यांचे उत्तरेकडे खूप मठ आहेत आणि आजही त्यांचे शिष्य वेणीराम, वेणीनाथ, वेणुगोपाल या नावानं तिकडे त्यांचे मठ आहेत. आग्रा, मथुरा या सगळ्या बाजूला, म्हणजे हरिद्वार, ऋषिकेश या सगळ्या उत्तरेकडं हिमालयापर्यंत त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं आहे. आणि उत्तरेकडं त्यांचे खूप मठ आहेत. ज्या ठिकाणी जातील तिथं लोक मुलांना गोळा करायचं, मारुतीची स्थापना करायची आणि तो मठ व्यवस्था चालवायची आणि तिथल्याच एखाद्या व्यक्तीला ते संपूर्ण जबाबदारी देऊन त्याला त्याचा मठपती बनवायचं. हे रामदास स्वामींचं कार्य त्या तिथंही करत होत्या. आणि यात इतिहासात उल्लेख नसलेलं पण रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये उल्लेख असलेलं एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याला कैद होते हे आपण सर्व जाणतो. त्यांनी अन्नदान केलं तिथून हेही जाणतो. पण एक गोष्ट आपल्याला माहीत नाही, त्यांनी तेव्हा तिथं सांगितलं होतं की मला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण पाहिजे, कारण इकडचं उत्तर भारतीय पद्धतीचं जेवण मला पचत नाही आणि त्यानं मला त्रास होतो. महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण म्हणजे भाकरी असाच त्याचा अर्थ आहे. आणि ते रामदास स्वामींच्यापर्यंत पोचवण्याचं काम ह्या वेणा स्वामींच्या मठातून व्हायचं. आणि त्यावेळी पुढची रचना काय असेल याच्या चिठ्ठ्या त्या भाकरीच्या पापुद्र्याच्या आतून दिल्या जायच्या आणि शिवाजी महाराजांपर्यंत निरोप यायचा. त्या रिकाम्या गाठोड्यातून येणाऱ्या चिठ्ठ्या यांच्यापर्यंत यायच्या आणि संपूर्ण
तिथून निघाल्यापासून महाराष्ट्राच्या सीमेवर येईपर्यंतचं नियोजन हे या सगळ्या मठांमार्फत झालंय. प्रत्येक ठिकाणी सांकेतिक वर्ड असायचा लिहिलेला. श्रीराम समर्थ असं लिहिलं तर रामदास स्वामींचेच कोणतरी कार्यकर्ते आहेत, त्यामुळं श्रीराम करता असा त्यांचा कोडवर्ड होता. आणि ज्या तुळशी वृंदावनासमोर ह्या रांगोळीत लिहिलं असेल त्या ठिकाणी त्यांचे घोडेस्वार थांबायचे. तिथं त्यांची पुढची व्यवस्था त्यांना सांगितली जायची आणि शिदोरी दिली जायची, घोडे बदलले जायचे. ही व्यवस्था त्या काळी या संस्थांमार्फत होऊ शकते. आई काय करू शकते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला वेणा स्वामींना स्वतंत्र आमंत्रण होतं आणि त्या आमंत्रणाची पत्रिका आजही मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे सांगीवांगी काही नाही. आणि तेव्हा त्यांनी अभंग लिहिले आहेत आणि सिंहासन नावाचा ग्रंथ लिहिला आहे वेणा स्वामींनी. त्यामध्ये संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन आहे. राज्याभिषेक कसा सोहळा पार पडला, किती दिवस पार पडला, किती ब्राह्मण होते, किती अन्य लोक होते, किती सरदार होते, किती सैनिक होते, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी केली होती, या सगळ्याचं वर्णन त्या सिंहासन ग्रंथामध्ये आहे. आजही धुळ्याला वाग्देवता मंदिरामध्ये तो ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. याचा अभ्यास आम्ही केला आहे. त्यांच्या कौस्तुभुवांच्याबरोबर तेवढा प्रवास झाला आणि प्रत्येक ठिकाणचे हे दाखले आम्हाला मिळत गेले. त्यानुसार वेणास्वामींचं चरित्र लिहिता आलं. या सगळ्या गोष्टींना आपल्याला कुठंतरी जोडायचा प्रयत्न केला तर परत परत आपल्या लक्षात येतं की मातृदेवता. कारण रामदास स्वामी सुद्धा मातृदेवतेला नेहमी वंदन केले. म्हणूनच अंगलाई देवीची त्यांनी गडावर प्रतिष्ठापना केलेली आहे. आजही अंगलाई देवीचा उत्सव सज्जनगडावर अतिशय आनंदात साजरा केला जातो. अंगलाई देवी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, महिषासुरमर्दिनीच आहे. दुष्ट प्रवृत्तींना नाश करणाऱ्या महिषासुरमर्दिनीचा तिथंही त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यांना तो डोहात सापडलेली मूर्ती सहजासहजी कोणाला सापडते का हो? त्यांना ती सापडली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा त्यांनी सज्जनगडवर केली आहे. पण या स्थितीतून जाताना मोक्ष असतो का हो, हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो. मोक्ष असतोच. प्रत्येक स्त्रीला मोक्ष असतो. फक्त त्याकडे बघायचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. रामदास स्वामींनी जेव्हा वेणाबाईंना विचारलं होतं की तुला काय हवंय, वेणास्वामी म्हणले होते की मला माहेरी जायचं आहे. तुमच्या आमच्यासारख्यांना वाटलं अहो नाही, त्यांचे आई वडील कोणतरी असतील कोल्हापूरला, आता एवढं वय झालंय त्यांचं, त्यांना कधीतरी त्यांना भेटून यायचं असेल. वेणास्वामींनी एकदा तो विषप्राशनानंतर माहेरचा ओलांडलेला उमरा त्यांनी मरेपर्यंत कधीही परत त्या ठिकाणी गेल्या नाहीत. माहेरी म्हणजे त्यांना रामापाशी जायचं होतं. म्हणजे कोदंड राम कोण आहे तर जे आपले सद्गुरू आहेत तोच माझा राम आहे, ही त्यांची मनोमन खात्री होती. कारण प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शन करणारे रामदास स्वामी होते. या रामदास स्वामींनाच शरण जायचं आहे आपल्याला, म्हणजे माहेरी जायचं आहे. तेव्हा अक्का स्वामी म्हणून समर्थांच्या खूप मोठ्या शिष्या होत्या. आजही त्यांची समाधी सज्जनगडला आहे. तर त्यांच्याकडे सगळी मठाची व्यवस्था होती. तर ते म्हणले अक्का वेणा आता माहेरी जाणार आहे, 4-5 दिवस आपल्याकडं आहे, तर ती माहेरी जाणार आहे, तिच्या आवडीचे पदार्थ करा. अक्का समजून गेल्या होत्या माहेरी म्हणजे वेणाला कुठं जायचं आहे. कारण त्या दोघी बहिणीसारख्या राहिल्या. दोघीही 8-9 वर्षाच्या असताना समर्थांच्या सहवासात आल्या होत्या. वेणास्वामी लवकर गेल्या, पण रामदास स्वामींच्या नंतर 40 वर्ष अक्का स्वामींनी सज्जनगड सांभाळला होता. आजही त्यांनी लिहिलेली मराठी भाषेत आता आपण SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ती अक्का स्वामींनी त्या काळी लिहिलेली आहे. आणि त्याप्रमाणेच आजही तिथले उत्सव होतात. गोंडा कसा तयार करायचा, पालखी कशी सजवायची, ह्याची सगळी प्रोसिजर त्यांनी तेव्हा तयार केली आहे. या
याचं सामर्थ्य असणारे आपल्या सगळ्या वास्तुशक्ती होत्या. तर वेणास्वामींना माहेरी म्हणजे कसं जायचं होतं, तर त्यांना वैकुंठ गमन करायचं होतं, त्यांना इहलोकीची यात्रा संपवायची होती. म्हणून चैत्र शुद्ध वद्य चतुर्दशीला त्यांनी सांगितलं की आज वेणा माहेरी जाणार आहे, तेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आणि अक्काने तसा सगळा पूर्णावरणाचा स्वयंपाक केला, रामाला नैवेद्य दाखवला. वेणाबाई आणि रामदास स्वामींचं एका ठिकाणी पान वाढलं. गुरु शिष्य कधीही शेजारी जेवायला बसत नाहीत, पण त्या दिवशी बसवलं होतं. आणि वेणा स्वामींच्याही मनात तेव्हा अट्ठास नव्हता, मी बसणार नाही, कारण का आज मला जायचं आहे, आज मला त्यांच्या समवेत ते काय म्हणतील ते ऐकायचं आहे. त्यांच्या समवेत वेणास्वामींनी प्रसाद ग्रहण केला आणि त्या कीर्तनाला उभा राहिल्या. कीर्तन संपलं. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम गजर झाला आणि वेणास्वामींनी रामदास स्वामींच्या चरणांवर माथा ठेवला आणि तत्क्षणी त्यांची प्राणज्योत रामाच्या ठिकाणी विलीन झाली. कृतार्थ जीवन कसं असतं, मोक्ष काय असतो, फक्त तो मोक्ष साधता आला पाहिजे. आणि हे साधण्याचं सामर्थ्य प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. आजही वेणास्वामींच्या मठामध्ये हा उत्सव साजरा केला जातो त्यांच्या निर्वाणाचा. आणि जो स्वयंपाक तेव्हा केला होता तोच पुरणपोळी बटाट्याची भाजी, जो टिपिकल आपण नैवेद्याचा स्वयंपाक करतो, तोच स्वयंपाक केला जातो. आणि आजही सोहळ्यामध्ये 300-400 माणसं तिथं त्या स्थितीत जेवतात. कारण का उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखे मंगल बोलवावे. याचा मंगल बोलवावेचा अर्थ असा घ्यायचा आहे की आपल्या पश्चात सुद्धा आपल्याबद्दल चांगले बोललं गेलं पाहिजे. आणि हे फक्त स्त्री शक्तीच्या सामर्थ्यानं शक्य होतं. आपण याची अनुभूती ह्या घरात सुद्धा घेतली आहे. आमच्या सुधा काकूनी कित्येक जणांना उपासनेप्रमाणे सांभाळले. म्हणजे अनेक ज्यांना कोणी नाही आहे, अनाथ आहेत, किंवा जनरल हॉस्पिटलमध्ये ज्या बाळांतीण झाल्या त्यांना झबली टोपडी दुपटी पाठवायचं काम केलं निरपेक्ष पद्धतीनं. स्वतःच्या पैशानं रिक्षानं जायच्या, स्वतः हातानं शिवलेले कपडे तिथं नेऊन द्यायच्या. आणि आजही समाजामध्ये जेव्हा हा विषय निघतो तेव्हा त्यांच्याबद्दल चांगलेच उद्गार काढले जातात. हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वांमुखे मंगल बोलवावे. असा मोक्ष एकीलाच कुणाला तरी मिळतो. प्रत्येकीनं हा साधायचा प्रयत्न केला पाहिजे. नवरात्र आपल्याला काय शिकवतं, तर नवरात्र शिकवतं सत्कर्म योगे वय घालवावे. दुर्गेची, चंडीची, कालीची उपासना करताना प्रत्येक स्त्रीमधलं काहीतरी आपल्याला घेता येईल का? आई होता येणं शक्य नाही प्रत्येकाला, पण आपण कुणाची तरी बहीण म्हणून जगू शकू का? स्त्रीच बहीण होती असं नाही बरं का, पुरुषाला सुद्धा बहीण म्हणून जगता येतं, पुरुषाला सुद्धा भावजय म्हणून जगता येतं. फक्त तो जगण्याचा आपण विचार करू शकतो का? हा विचार प्रत्येकानं करायचा. आणि याशिवाय आज आपण आणखीन काय करू शकतो सामर्थ्यानं? त्यावेळची जी स्थिती होती, शिवाजी महाराजांच्या काळची स्थिती होती, तशीच आत्ता आहे. आपल्या संस्कृतीवर अनेक जण आत्ता घाला घालतायत. आपल्या समोर आपल्या लेकीबाळींना घेऊन नेलं जात आहे. तेव्हा शब्द वेगळा होता, आता लव जिहाद शब्द वापरला जातो, पण कृती तीच आहे, अंतर तेच आहे. मग आपलं सामर्थ्य कुठं गेलं? आपण जिजाबाईंचे वंशज नाही आहोत का? आपण वेणास्वामींचे वंशज नाही आहोत का? अनेक संतांनी जी सांगितले ती शिकवण सगळी फोल ठरली का? आपल्यातल्या शक्तीला जागृत केलं पाहिजे. आणि हे जागृत करण्यासाठी काय करायचं? तर आता जे मतदान आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचं, त्यात आपण 100% महिलांनी मतदान करायचं. एक महिला जेव्हा मतदानाला जाते ना, तेव्हा ती नवऱ्याला विचारते, मुलाला विचारते, भावाला विचारते, तुम्ही मत दिलं का? नसेल तर मला गाडीवरून घेऊन चला. हे सामर्थ्य फक्त स्त्रीकडे आहे. आम्ही म्हणलं काय मतदानाला येणार का? नाही, मला आज कंटाळा आलाय, माझे गुडघे दुखत आहेत, मी काय येणार नाही. आम्ही बायकांना आग्रह करत नाही, पण तुमच्यात ते सामर्थ्य आग्रह करायचं. तुम्ही आग्रह करून संपूर्ण घराला मतदानाला घेऊन जाऊ शकता. हे कर्तृत्व हे सुद्धा
यावेळेचं दुर्गेचंच कार्य आहे. कारण आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे, संस्कृतीत राहायचं आहे आणि या पिढीची दृढ चालवायची उपासना म्हणजे या पिढीचं पुढच्या पिढीला द्यायचं आहे. तर आपण 100% मतदान केलं पाहिजे, आपल्या विचारांसाठी मतदान केलं पाहिजे, स्वधर्माच्या रक्षणासाठी मतदान केलं पाहिजे आणि आपल्या ठिकाणी असलेली आत्मशक्ती, आत्मकेंद्रित शक्ती आपण जागृत केली पाहिजे. आपल्याला वाटतं की असतं केव्हा आपल्या ठिकाणी शक्ती, मग आपण कशाला म्हणतो या देवी सर्वभूतेषु. आपण म्हणतोच ना श्लोक, अगदी डोळे मिटून तल्लीन होऊन म्हणतो, पण त्या श्लोकाचा अर्थ आपण कधी समजून घेणार. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एवढंच म्हणून थांबणार आहे का आपण? तो महाविष्णू झोपलाय आता चातुर्मास आहे म्हणून त्याला जागरण करण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे. तुम्हीच महालक्ष्मी आहात म्हणून तुम्हाला नमस्कार आहे हा. तर हा नमस्कार सार्थ करायचं काम सगळ्या भगिनींनी केलं पाहिजे, मातृशक्तींनी केलं पाहिजे. आजकाल ज्या दुर्गा चंडी सुप्तावस्थेत गेल्या त्यांना परत दुर्गा चंडीच्या रूपात आणलं पाहिजे. आणि हो, आणखीन एक सांगितलं जातं की बघा ती महालक्ष्मी अंबाबाई एकटीच उभी आहे देवळात, ही सुद्धा एक विकृती आहे. प्रत्येक ठिकाणी स्त्री शक्तीबरोबर पुरुष शक्ती ही असतेच. कारण अंबाबाईच्या अगोदर त्या आत्मलिंगाची पूजा केली जाते, मातृलिंगाची पूजा केली जाते आणि मगच अंबाबाईची पूजा केली जाते. माहूरगडला सुद्धा आधी जमदग्नींची पूजा केली जाते, मगच अंबाबाईची पूजा केली जाते. कारण स्त्री आणि पुरुष हे भिन्न रूप नाही आहेत. त्या ठिकाणचा असणारा स्थायी भाव म्हणजे तो पुरुष आणि असणारी शक्ती म्हणजे मातृदेवता, दोन्ही एकाच ठिकाणी आहेत. फक्त हल्ली हा भेद करायचा प्रयत्न केला जातो, ह्या भेदाला कोणीही बळी पडायचं नाही. स्त्री स्वातंत्र्य वेगळं काही नसतं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं हेच स्त्रियांचं कर्तव्य आहे. त्यासाठी अहिल्याबाई होळकरांचे उदाहरण घ्या. त्यांनी जर आज काशी विश्वनाथाचं मंदिर आपल्यासाठी व्यवस्थित ठेवलं नसतं तर आज आपण 12 ज्योतिर्लिंग कुणाला नमस्कार करणार होतो? ती स्त्री शक्तीच आहे, ती मातृशक्तीच आहे. त्यांनी तेव्हा उद्धार केला 300 वर्षापूर्वी, म्हणून आज आपण अनेक ठिकाणी तीर्थयात्रेला तरी जाऊ शकतोय. त्यांनी धर्मशाळा बांधल्यात. अहो, हे एक स्त्रीच करू शकते, एक मातृशक्तीच करू शकते. त्यांनी तेव्हा केलं होतं. मग आता तुम्ही फक्त मतदानाचा अधिकार करू शकणार नाही, शेजार पाजारी राहणाऱ्या लोकांना तुम्ही आग्रह करा की नाही आपल्याला मतदान करायचं आहे. कारण का? आपल्या संस्कृतीचा जागर करायचा आहे, संस्कृतीचं रक्षण करायचं आहे. कारण हे करताना आपण नवरात्रात नेहमीच जोगवा गातो, गुणगान लेकरू गाई उधे उधे गांबाबाई. कारण आपण दुसरं काय करू शकणार आहे? जय जयकार करू शकणार आहे. जय जयकार म्हणजे संस्कृती रक्षणासाठी असला पाहिजे. टेंबे स्वामींनी यासाठी खूप छान जोगवा घेतलाय. मी या जोगवा घेतो आणि संपवतो की आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. भूत्या म्हणजे आपण स्वतः आहोत, लक्षात ठेवा. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. सप्त प्राण ग्रहांचा पोत हा त्रिगुण गुणे वळला, म्हणजे शरीर आहे आपलं हे, त्रिगुण गुणे वळला. चैतन्याची ज्योत लावूनी मी तो पेटविला. शुद्ध स्नेहे स्थिर वायूने त्याला स्थिर केले, चित्त वायूने त्याला स्थिर केले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. 64 लक्ष योनींची भिक्षा मागवली बरवी. आपण 64 योनीतून फिरून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतो. 64 लक्ष योनींची भिक्षा मागवली बरवी. ज्या ज्या घरी म्या भिक्षा केली ते ते घर रुचले. कारण प्रत्येकाला आपला जन्म प्रियच असतो. आणि आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. आपल्याला आदिशक्तीने ही शक्ती दिली आहे. कारण आपण सगळे गणपती अथर्वशीर्ष म्हणणारे आहोत. आपण गणपतीला काय म्हणतो? त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र. म्हणजे माझ्या मूल ठिकाणी असणारी तूच शक्ती आहेस. मग ती स्त्रियांची शक्ती आणि पुरुषांची शक्ती वेगळी असते का? एकच असते ना. कारण आपण अथर्वशीर्ष दोघंही म्हणतो आणि दोघंही असंच म्हणतो की त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम, माझी मूलधार शक्ती तू आहेस. आणि ती जागृत करण्याचं काम आपली मातृशक्ती करते. चैतन्यानं, चैतन्याचा ज्योत लावूनी मी तो पेटविला असं जेव्हा टेंबे स्वामी म्हणतात, ते चैतन्य निर्माण करण्याचं कार्य आपल्या मातृशक्ती करतात.
कारण मी परत सांगतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. आपला ही संस्कृती आहे, आपला सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, तो फक्त आणि फक्त विज्ञान बेसवर बसलेला आहे. आपले सणसुद्धा बघा, पालवी फुटती तेव्हा चैत्र असतो, थंडी असती तेव्हा संक्रांत असते, कारण त्यावेळी शरीराला आवश्यक असणारे गुण आपण आपल्या शरीरात घेतो. विज्ञान बेस असणारी आपली संस्कृती, एनर्जी